जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 19वा, शिकवण नाम समास 9वा, राजकारण निरूपण नाम। श्रीराम समर्थ। ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा। जेथे तजविजा कळती, अखंड चालना निघती, प्राणीमात्रांची स्थितीगती कळो येते। जरी हा चालनाची करीना, तरी काहीच उमजेना, हिशेब झाडाची पाहिना दिवाळखोर। एक मिरासी साधिती, एक सिद्ध्या गमाविती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे। जेणे जे जे मनी धरिले, ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे। अखंड राहता सलगी होते, अतिपरिचये अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये। आळसे आळस केला, तरी मग कारभारची बुडाला, अंतर हेत चुकत गेला समुदायाचा। उदंड उपासनेची कामे, लावीत जावी नित्यनेमे, अवकाश कैसा कृत्रिमे करावयासी। चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू। या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे। नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी। काटीने काटी झाडावी, झाडावी परी ते कळो नेदावी, कळकटेपणाची पदवी असो न द्यावी। न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळची होते, गचगचेत पडता ते चमत्कारे नव्हे। ऐकोनी आवडी लागावी, देखोनी बळकटची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये। कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते, या कारणे ढिलेपण ते असोची नये। जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्टत गेला तोची भला। अवघ्यास अवघे कळले, तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की। मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये। बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे। ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडून पीठची करावे, करुनी मागुते सावरावे बुडवू नये। खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेणे अवघे प्रगट झाले बरे वाईट। समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा, मठ करुनी ताठा धरू नये। दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना परी साळवावे महत्व देऊनी। जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटखट,
या कारणे ते वाट बुझुनी टाकावी. गनिमाच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी परमार्थी. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वाघविळासे सकळ सृष्टी वेधिली तेणे. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लौंदास पुढे उभा करावा दुसरा लौंद. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. जैशास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मजालसी थाटे, इतुके होते परिधनी कोठे, दृष्टीस न पडे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. श्री समर्थ या समासातून उत्तम नेतृत्व आणि लोकव्यवहाराचे महत्त्व सांगतात. समाजात वावरताना माणसांची वृत्ती, स्वभाव आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा सतत अभ्यास केला पाहिजे. फक्त लोकांवर विश्वास ठेवून स्वतः निष्काळजी राहणे योग्य नाही. आपल्या कार्याची जबाबदारी स्वतः जाणून घेतली पाहिजे. नेत्याने आळस आणि ढिलेपणा सोडून सतत सावध आणि कार्यरत राहावे. समाजाचे मोठे कार्य एकट्याने न करता योग्य माणसांची निवड करून त्यांच्याकडून काम करून घ्यावे. प्रत्येक व्यक्तीची क्षमता ओळखून तिला योग्य काम दिले तर संघटना मजबूत होते. चांगल्या माणसांना प्रोत्साहन द्यावे आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहावे. दुर्जन व्यक्तीला ओळखणे आवश्यक आहे, परंतु त्याच्याशी व्यवहार करताना विवेक आणि संयम सोडू नये. सततची जवळीक झाली की अवज्ञा निर्माण होऊ शकते. म्हणून योग्य अंतर आणि शिस्त राखणे ही महत्त्वाचे आहे. कोणतेही काम उद्यावर ढकलू नये. योग्य वेळी केलेले कामच यशस्वी होते. प्रसंगानुसार योग्य युक्ती वापरणे ही कमजोरी नसून व्यवहारातील बुद्धिमत्ता आहे. समोरचा माणूस जसा वागतो तसा विवेकपूर्वक त्याला उत्तर देण्याची तयारी नेतृत्वात असावी. परंतु या सर्व व्यवहारामागे स्वार्थ, अहंकार किंवा अन्याय नसून समाज हिताची भावना असावी. समाज मोठा करायचा असेल तर संघटन, शिस्त, परिश्रम आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे. नेत्याने स्वतः सावध राहून इतरांनाही योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. थोडक्यात या समासामध्ये समर्थांना असा बोध द्यायचा आहे की लोकांमध्ये वावरताना डोळसपणा, विवेक, धैर्य, युक्ती आणि सतत प्रयत्न हेच यशस्वी नेतृत्वाचे आधार आहेत. जय सद्गुरू. आपणास हा समास वाचन आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ.